रुको जरा सबर करो। तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर भावांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही आता जो डेमोमध्ये व्हिडिओ बघितला तो व्हिडिओ कशा प्रकारे एडिट करायचा। तर हा व्हिडिओ एडिट करायचा एकदम सोपा। व्हिडिओ एडिट करण्यासाठी लाईट मोशन मटेरियल लागते, तर तो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटतंय। टेलिग्राम चॅनलचं नाव DS Creation YT सर्च करायचं, येऊन जाते। ठीक आहे, तर चला जरा वेळ न घालवता आपण आपल्या 4 व्हिडिओला सुरू करूया। मटेरियल डाउनलोड करून घ्या आणि काय प्रॉब्लेम आला तर मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा, तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं इंस्टाग्रामवरती भेटून जातील। तर चला जरा वेळ न घालवता आपण या व्हिडिओला सुरू करूया। तर चला व्हिडिओ चालू करूया। तर भावांनो, जर आपण वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरू करूया। ठीक आहे, म्हणजे आजच्या म्हणजे बोनस व्हिडिओ हाच तो काही विषय नाही। तर व्हिडिओ एडिट करायला CapCut लागते, तुम्हाला ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटते आणि VPN तुम्ही डाउनलोड करा आणि कनेक्ट करून घ्या। ठीक आहे, बरं चला विषय हार्ड करून टाकूया आता। ओके हां, तर चला मी आता ओपन करून घेतो ह्याला। आता तुम्ही सगळं मटेरियल वगैरे घ्या विषय हार्ड करून। ठीक आहे, तर चला व्हिडिओ सुरू करू। आता सिम्पली न्यू प्रोजेक्टवरती तुम्हाला क्लिक करायचे। न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर मटेरियलमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे एक PNG म्हणजे विषय कसा आहे माहिती आहे का, PNG तर दिलोयच, पण तुम्हाला असे बीटमार्क म्हणून एक व्हिडिओ दिले। ठीक आहे, तो व्हिडिओ आणि एक फोटो आणि PNG आहे। ठीक आहे, तुम्हाला सिम्पली काय करायचं, आपला जो फोटो आहे पहिला फोटो ॲड करायचा आहे। ठीक आहे, फोटो ॲड केल्यानंतर काय अशा प्रकारे विषय होईल। त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, खाली तुम्हाला ओव्हरले व्हिडिओ म्हणजे खाली ओव्हरले दिसते, सिम्पली ओव्हरलेवरती क्लिक करायचं, ॲडेड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला जो आपला व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे। ठीक आहे, हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता। आता ह्या व्हिडिओची जेवढी लेंथ आहे तेवढं विषय हार्ड फोटोची लेंथ करायची आणि बरोबर तेवढा लेंथचा फोटो करायचा। ठीक आहे, एवढंच केल्यानंतर बघू शकता 13 बीट आहेत, म्हणजे आपलं टोटल 13 फोटो। ठीक आहे, तुम्हाला सिम्पली काय करायचं, ह्या व्हिडिओवरती क्लिक करायचं, अशा प्रकारे थोडं पुढे जायचं आणि तुम्हाला ते एक्स्ट्रा ऑडिओचं एक ऑप्शन दिसते, सिम्पली एक्स्ट्रा ऑडिओवरती तुम्हाला इथे क्लिक करून घ्यायचं आहे। एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक केल्यानंतर आता सिम्पली तुम्हाला बघू शकता अशा प्रकारे इथे बीट चेंज होते। बरोबर जिथं बीट चेंज होते तिथं फोटोला काय करायचं, फोटोवरती क्लिक करायचं आहे, अशा प्रकारे फोटोला इथं स्प्लिट करायचं। ठीक आहे, बरोबर जिथं बीट चेंज होते तिथं फोटोला स्प्लिट करायचं। ठीक आहे, बघू शकता इथं बीट चेंज होते, इथं फोटोला अशा प्रकारे स्प्लिट करा। जिथं बीट चेंज होते बरोबर तिथं तुम्हाला काय करायचं, फोटोला चेंज करायचं म्हणजे स्प्लिट करायचं। ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे बरोबर इथे बघू शकता तुम्ही इथं। ठीक आहे, नीट लक्ष द्या, इथं बीट चेंज होतात, जिथं बीट चेंज होते बरोबर तिथं फोटोला स्प्लिट करायचं। ठीक आहे, तर लास्टपर्यंत करून घ्या, मी सुद्धा करून घेतो। तर भावांनो, मी फोटो व्यवस्थित कट करून जे काय आहे ते वरचं व्हिडिओ होता तो डिलीट केलेला आहे। ठीक आहे, आता सिम्पली तुम्हाला काय करायचं, अशा प्रकारे झाल्यानंतर विषय तुम्हाला इथं ट्रान्झॅक्शन वगैरे काय नाही, फक्त तुम्हाला इथं ॲनिमेशन लावायचं आहे आणि जे काय आहे ते एक इफेक्ट आहे, एक दोन इफेक्ट आहे ते लावायचे। ठीक आहे, तर तुम्हाला स्टार्टिंगचा जो आपला फोटो आहे, स्टार्टिंगच्या फोटोवर तुम्हाला जे आहे ते क्लिक करायचं। स्टार्टिंगच्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲनिमेशनमध्ये जायचं। ठीक आहे, ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इनमध्ये तुम्ही बघू शकता हर ट्रेन नावाचा हा जो आपला ॲनिमेशन आहे, सिम्पली हा सिलेक्ट करायचा आहे, फुल स्क्रीन करायचं आहे म्हणजे पूर्ण स्क्रीनवरती आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे। ठीक आहे, ओकेवरती केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे विषय होऊन जाणार आहे। त्याच्यानंतर जो आपला पुढचा फोटो त्याच्यावरती इफेक्ट आहे। आता तुम्ही नीट लक्ष द्या, एक मोठा फोटो इथं बघू शकता आणि 2 छोटे, परत एक मोठा 2 छोटे, एक मोठा 2 छोटे, परत एक मोठा 2 छोटे। ठीक आहे, तर हे 2 छोटे आहेत का, त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं, जे 2 छोटे इफेक्ट म्हणजे 2 छोटे फोटो आहेत त्याच्यावरती काय करायचं माहिती आहे का, हा 2 फोटोवरती पहिल्या फोटोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे, तुम्हाला कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे। कॉम्बोमध्ये तुम्ही इथं बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला पेंडुलमचा जो आपला हा ॲनिमेशन आहे, पेंडुलम 1 आणि इकडे पेंडुलम 2 आहे। ठीक आहे, तर हे ॲनिमेशन तुम्हाला द्यायचं आहे। पहिल्या ह्याच्यावरती तुम्हाला पेंडुलम 1चा द्यायचा आहे आणि दुसऱ्या फोटोवर तुम्हाला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये क्लिक करून कॉम्बोवरती क्लिक करून तुम्ही बघू शकता पेंडुलम 2चा हा जो आपला इफेक्ट आहे, सिम्पली हा जो ॲनिमेशन आहे ते द्यायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे। सेम प्रोसेस करायची आपल्या पुढच्या फोटोवर सुद्धा, तेच पहिल्या फोटोवरती ॲनिमेशनवरती क्लिक करा, कॉम्बोवरती क्लिक करा, पेंडुलम 1 इकडे पेंडुलम 2, त्याच्यानंतर इकडे पेंडुलम 1 पेंडुलम 2 आणि त्याच्यानंतर आपला जो लास्टचा फोटो आहे का तो थोडा छोटा आहे। ठीक आहे, लास्ट म्हणजे मोठा फोटो हा जो थोडा छोटा आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि ॲनिमेशनवरती क्लिक केली कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला 3D कार्ड 2चा जो आपला हा ॲनिमेशन आहे सिम्पली हा सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि जे आपले लास्टचे 2 छोटे फोटो त्याच्यावर पेंडुलम 1 पेंडुलम 2। ठीक आहे, तर अशा प्रकारे इफेक्ट जे ॲनिमेशन आहे ते हे करायचं आहे। आता एवढं झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, आपल्याला व्हिडिओ इफेक्ट लावायचे। ठीक आहे, तर व्हिडिओ इफेक्ट लावण्यासाठी तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, फोटो इफेक्ट आहे आपली। ठीक आहे, तर तुम्हाला सिम्पली आपला जो पहिला फोटो तिथपर्यंत यायचा, तर 2च ह्याच्यावर तुम्ही इफेक्टवरती क्लिक बघू शकता, 2च आहेत, 2-3 आहेत बघू शकता। तर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, आपले फोटो इफेक्ट आहेत, 3 जे आहेत ते फोटो इफेक्ट आहे, पहिल्या फोटोपाशी यायचं आहे। तुम्हाला इथं जे आहे ते व्हिडिओ बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं, बघू शकता बॉडी इफेक्ट दिसते, बॉडी इफेक्टवर तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे। बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता तुम्हाला स्ट्रोकचा एक ऑप्शन दिसून जाईल, इथं स्ट्रोकमध्ये यायचं आहे। स्ट्रोकमध्ये जो पहिला AURA
हे जे आहे म्हणजे आता मला ह्याचं नाव घ्यायचं नाही कारण ते थोडा पर्सनल होता विषय. तर सिम्पली हे जे आहे त्याने द्यायचं तुम्हाला इफेक्ट आणि सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं. ह्याची जी लेंथ आहे ती आपला जो जेवढा फोटो तेवढंच ठेवायचं. तर दुसऱ्या मोठ्या फोटोपाशी यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला त्या व्हिडिओ फोटो इफेक्टमध्ये क्लिक करायचं म्हणजे बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला क्लोनमध्ये यायचं आहे आणि क्लोनमध्ये बघू शकता ग्लोईंग डबल नावाचा जो आपला इफेक्ट आहे सिम्पली हा इफेक्ट सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करायचे आणि ह्याची सुद्धा लेंथ जी काय आहे ते आपला जेवढा फोटो तेवढेच ठेवायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या आपल्या मोठ्या फोटोपाशी यायचे तुम्हाला बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे काय आहे ते ग्लोईंग लाईन्समध्ये तुम्ही इथं बघू शकता फ्लेम विंग 1 हा जो आपला इफेक्ट आहे सिम्पली हा सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. लेंथ जेवढा आपला फोटो तेवढंच ठेवायचा. ठीक आहे. त्याचा आपला पूर्ण व्हिडिओ होते फक्त एक ॲनिमेशनमध्ये एक PNG लावायचा राहिला. ठीक आहे. सिम्पली आपला दुसऱ्या फोटोपाशी यायचं आहे. दुसऱ्या फोटोपाशी आल्यानंतर तुम्हाला ओव्हरलेवरती क्लिक करून ॲडेड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि जो आपला PNG आहे तो PNG तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर हा आपला PNG मी तो सिलेक्ट करून घेतो. याला 2 बोटात धरून थोडं मोठं करायचं आहे. वरी न्यायचं इथं आणि वरी इथं नेल्यानंतर तुम्हाला जे असं सुद्धा ठेवू शकता किंवा अशा प्रकारे तुम्ही 2 बोटात धरून ह्याला अशा प्रकारे गोल फिरवू शकता. अशा प्रकारे 30 डिग्रीमध्ये बघू शकता. अशा प्रकारे 30 डिग्रीमध्ये फिरवायचे आणि व्यवस्थित ह्याला इथं अशा प्रकारे लावायचे. ठीक आहे. किंवा 30 ते 25 सुद्धा करू शकता. काही विषय नाही भावानो तुमच्या ह्याच्यानुसार विषय करून घ्या. गंभीर थोडा कसा अशा प्रकारे 23 केले मी आणि अशा प्रकारे ठेवायचं थोडं मोठं करायचं. ठीक आहे. अशा प्रकारे काढल्यानंतर तुम्हाला ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला व्हिडिओ आहे लास्टपर्यंत तिथपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं. ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे होऊन जाते विषय. तर एवढंच झालं की आपला पूर्ण व्हिडिओ एडिट झालेला. आता सिम्पली इथं तुम्ही तुमच्या हिशोबानुसार तुमचं जे आहे ते 1080 माझ्यानुसार 1080 30 रिकमेंडेड ठेवायचं आणि 2K 4K केलं तर मग जाळ धोर संघच होते. सिम्पली एक्सपोर्टवरती क्लिक करायचं. आपला व्हिडिओ 100% एक्सपोर्टची वाट बघायची. व्हिडिओ 100% एक्सपोर्ट झाला की व्हिडिओला आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करतो म्हणजे होतेच ऑटोमॅटिकली पण सबस्क्राईब तेवढं ऑटोमॅटिकली होत नाही. त्यामुळे तुम्हाला ते सबस्क्राईबच्या बटनवर क्लिक करायचे लाईक करायचे आणि कमेंट करायचे. तर चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर. बाय. धन्यवाद. ओके.